आपल्याला आज पेठेतला मित्र आपला पुण्याचे गणपती ही आहे ना तू गर्दीत ना आला आता तू कसं नॉईज कॅन्सलेशन कसं तर हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ सीटमध्ये. मी सिद्धेश साळुंके परत एकदा स्वागत करतो. तर दरवर्षीप्रमाणे मी आजही पुण्यात गणपती पाहायला आलो आहे, पण आज वेगळ्यात ह्यावेळेस थोडा वेगळा किस्सा आहे की आपल्याला आज पेठेतला मित्र आपला पुण्याचे गणपती फिरवणार हा आहे यश आणि तो आहे आपला अथर्व. तो आज त्याच्यासोबत पुण्यातले खास गणपती पाहूयात. तो आपल्याला दाखवणार, तो गाईड करणार आहे. तो यश काय काय दाखवणार आहे आज तू? मी पहिले राम मंदिर दाखवेल, मग नंतर आमचा मानाचा चौथा गणपती झाला की गुरुजी तालीम झाल्यानंतर दगडूशेठ झाल्यानंतर बाबूगिरी ओके. झाल्यानंतर जिल्हा. तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण डायरेक्ट पेठेतल्या माणसासोबत पुण्याचं दर्शन करणार आहेत. तर हिअर वी गो गाईज. नॉईज कॅन्सलेशन कसं असतं ते फीचर तशा टाईपमध्ये. तर आता आम्ही कुठला गणपती पाहिला? मानाचा चौथा तुळशीबाग. गणपती, तुळशीबागेचा गणपती. आणि आता कुठं चाललो आपण? आता आपण राम मंदिर बघायला चाललो. ओके. ही आहे ना ही मिसळवारी आहे श्रीकृष्ण तर आता आम्ही कुठला गणपती पाहिला? जिल्ब्या मारुती. आणि अगोदर आपण राम मंदिर पाहिलं. आता नेक्स्ट कुठे चाललंय घेऊन? आपण मंडई बघतोय. मंडई नंतर मग नातूबाग नाही, पहिला मंडईचा आणि नंतर सॉरी बाबूगेणू नातूबाग पाठीमागे गेला. ओके. तुझे दाखवशील ते आज बघणार. अजून काय असतं मला माहित नाही की ब्लॉगमध्ये काय टाकायचं मी. अरे म्हणजे मला दाखव असं काय काय आहे इन्फॉर्मेशन सांग थोडीशी. तुळशीबागेच्या गणपती तुळशीबाग गणपतीशी मी म्हणजे हिस्टॉरिकल सांगतो की तुळशीबाग हे नाव कसं पडलं वगैरे. की तुळशीबाग पहिले राम मंदिरात भरपूर तुळशा उगवायच्या आणि मग ते तुळशीबाग म्हणून ते तुळशीबाग असं नाव पडलं तुळशीबागला. आता ती तुळशीबाग आता खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. आणि अजून एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती ते नाही सांगू शकत. ओके. रिक्षा आणि मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग. सो आता आपण मंडईचा गणपती पाहायला जातो. तर आता आपण आलोय कुठल्या? अखिल मंडई मित्रमंडळ मंडईचा गणपती आहे. त्यांच्या 2 मूर्ती आहेत. तर नेक्स्ट गणपती याच्यानंतर म्हणतात मंडईचा झाला. मंडई झाल्यानंतर दगडूशेठ झाल्यानंतर मग कुठला बघायचा? तू दाखवशील तर. महाराजा दुसरा गणपती चालेल. जोगेश्वर तांबडे जोगेश्वर. येस, आता आपण कुठं आलोय? मंडईच्या मागे बाजूला ना? दगडूशेठच्या मागे. दगडूशेठच्या पाठीमागं आणि मंडईच्या पुढे. तर भरपूर गर्दी आहे आणि दुपारचे 2 वाजलेत तर भरपूर गर्दी आहे. तरी पण आम्ही आत जात नाही, बाहेरूनच दर्शन घेतोय. सगळे मंडळ फिरायचे. सो नेक्स्ट मंडळ पाहूया. आता दगडूशेठला जाऊ. मेन म्हणजे दगडूशेठसाठी आलं आणि तिकडे जाऊ.
केलं आहे बाहेरूनच, कारण खूप जास्त गर्दी आहे तिकडं. आणि आता मंदिरासोबत येते. आता भावरंगरी बघू. भावरंगरी पण चांगलं आहे, ऐतिहासिक असतो, वाडा टाईप आहे, तो पण एक मस्त आहे भावरंगरी. जशी तुझी जशी याची इच्छा. मी भावरंगरी बघतो. पावसाळ्यात डिपेंड आता लोकॅलिटीवर डिपेंड राहते वेगळं वेगळं. तर अशा प्रकारे गणपतीचे सगळ्या दर्शन झाले आणि आता लास्ट यशाने आम्हाला सुजाता मस्तानी खायला घातली. तर आता मस्तानी खातो, एन्जॉय करतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर ते लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ सिटी.